चोपण, पाणथळ किंवा क्षारयुक्त जमीन मानवत नाही. हे पण फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की थोडीशी आमची चोपण रान आहे किंवा जरासं पाणथळ रान आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल का? तर त्या ठिकाणी आपल्याला ते मानवणार नाहीये, त्याच्यामध्ये अडचणी जाणार. जमिनीचा सामू साधारणतः 6.5 ते 7.5 पाहिजे. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळावरील गाठी हे योग्य वाढ होत नाही, हे आपल्याला सुद्धा माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्व मशागत. पूर्व मशागत आता जवळपास सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की पूर्व मशागत कशा पद्धतीने करायची. पण आजचे सर्व विस्तार अधिकारी हे आपण सर्वजण कालच्या ट्रेनिंग मधले नाहीत, तर सर्वजण जवळपास नवीन आहेत. तर त्यामधला अजून एक जो महत्वाचा मुद्दा आहे, मी दोन्ही दिवस सांगितलेला आहे, तो बऱ्याच जणांना अजूनही मुद्दा तेवढासा क्लिअर नाहीये की जमिनीची पूर्व मशागत म्हणलं की आपण सरळ म्हणतो की बाबा नांगरटणी आडव्या उभ्या 1 ते 2 नांगराच्या पाळ्या देणे, त्यानंतर वखराच्या 2 ते 3 पाळ्या देणे आणि रान भुसभुशीत करणे. हा एक आपला एक सरासरी जमीन तयार करण्याचा एक ही पद्धत आहे. या पद्धतीनं आपल्याला करणं आहे. पण विद्यापीठांनी शिफारस केलेली आहे की दरवर्षी आपल्या जमिनीची नांगरटी करणे योग्य नाहीये. साधारणतः दर 2 ते 3 वर्षाला आपल्या जमिनीची नांगरटी, खोल नांगरटी करायची आहे. दरवर्षी करायची नाहीये. दरवर्षी नांगरटी जर केली तर आपल्याला दरवर्षी जर नांगरटी जर केली तर आपल्याला जमिनीची ही उलथापालथ होते. आणि आपल्याला माहित असेल सर्वांना की जमिनीची ज्याला आपण साय म्हणतो किंवा ज्याला आपण सुपीक जमीन म्हणतो, तर ही कोणती असते? तर साधारणतः वरची जी जमिनीचा वरचा 2 ते 3 इंचाचा थर हा मोस्ट फर्टाईल सॉइल, सर्वात सुपीक जमीन असते. आणि ती जमीन जर आपण दरवर्षी नांगरणी करत असो तर सुपीक जमीन ही 6 ते 9 इंच खाली जाते आणि कमी सुपीकता असणारी, कमी सेंद्रिय कर्ब असणारी ती खालची माती खोल नांगरटीमुळे 6 ते 9 इंचाची माती वर येणार आहे आणि वरची सुपीक माती ही 6 ते 9 इंच खाली जाणार आहे. आणि ज्या ठिकाणी बियाण्याची आपण लागवड करतो, ज्या ठिकाणी पिकाच्या ऍक्टिव्ह रूट झोन हा वाढतो, तो भाग आपला कमी सुपीकता वर येऊन जाते आणि यामुळं आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही. हे मोठं कारण आहे. आणि सध्याच्याला प्रत्येक गाव शिवारामध्ये कमीत कमी 1 ते 2 ट्रॅक्टरची उपलब्धता झालेली आहे, किंवा त्याही पेक्षा सुद्धा आहे की आपण साधं ट्रॅक्टर ड्रायव्हरला फोन जरी केला तर आपल्याला त्याच्या सवडीनुसार तात्काळ नांगरटी होऊन जाते. आणि त्याच्यामुळं आपल्याला वाटतं की नांगरटी केली, आता डायरेक्ट रोटा मारून टाकणे आणि रान भुसभुशीत झाले की पेरायला मोकळे. म्हणजे रानाची मशागत ही इतक्या फास्टली होत आहे. आणि त्या कारणामुळं मोठ्या प्रमाणावरती काही शेतकरी तर असेही जाणवलं की ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, खरीपातही नांगरणी करतात आणि रब्बीमध्ये सुद्धा नांगरणी करतात. वर्षातून 2-2 वेळेस नांगरणी होते. तर ही कंप्लीट चुकीची गोष्ट आहे. ही थांबवलीच गेली पाहिजे. कोणत्याही शेतकऱ्यांनी त्याचं शेत हे साधारणतः 2 ते 3 वर्षाला एकदा नांगरणी करायची. मग त्यामध्ये वर्षभरामध्ये त्यांनी एक पीक घेऊ किंवा 2 किंवा 3 पिकं घेऊ, तर दरवर्षी नांगरणी करणं योग्य नाही. त्यामुळं उत्पादकता वाढण्याऐवजी पिकाची उत्पादकता कमी सुद्धा होते. हे त्याचं एक मोठं कारण आहे. कारण कमी सुपीकता किंवा ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जीवाणू असणारी वरची जमीन ही खोलवर जाते. हा एक मुद्दा. पण तुम्हाला सुद्धा माहित असेल, शेतकरी बांधव तुम्हाला फोन करत असतील, बोलणं, तुम्ही ज्याही वेळेस फील्डवर जाता त्यावेळेस तुम्ही नांगरटी का करता हे जर विचारलं तर तुम्हाला मला जे शेतकऱ्यांकडून उत्तर मिळाले की बाबा दरवर्षी नांगरटणी नाही केली तर तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, तण खूप सतावते, कंट्रोल कसंही केल्यानं होत नाही आणि त्याच्यामुळं पीक खराब होते. हे एक महत्वाचं कारण सांगतात. किंवा नांगरटी नाही केली तर रानात मसारच बनत नाही. रान
शेत जे आहे, शेत पेरणीयोग्यच बनत नाही. ज्याला आपण म्हणतो की बियाणं योग्य खोलीमध्ये, जे लूज आणि फर्टाईल सॉइल की भुसभुशीत रान तयार होत नाही जर दरवर्षी नांगरणी केली नाही तर, किंवा ढेकळं मोठाले फुटत नाहीत. हे दुसरं कारण. किंवा तिसरं कारण असंही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतं की नांगरणी नाही केलेल्या शेतामध्ये पाणी जास्त मुरत नाही, ओल जास्त धरून ठेवल्या जात नाही, हे सुद्धा सांगण्यात येतं. तर हे तीनही कारण योग्य नाहीयेत. कारण शेतकऱ्यांकडून दरवर्षी नांगरणी केल्यामुळे मी सांगितलं की काय तोटे होतात. ज्याला आपण, जी रान आपलं आहे, शेतकऱ्याचं शेत स्वतःचं आहे, आणि दरवर्षी जर तशी पद्धत नांगरणी केली तर त्याच्यामुळं लागवड खर्च तर वाढत आहे, पण सरासरी उत्पादकता ही वाढलेली अजिबात जाणवत नाही, दिसत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी दरवर्षी नांगरटणी करू नये. आता तण येतं, तर तण हे आपल्यालाही माहित आहे की एक वेळेस जर तणाचं बियाणं जर पडलं शेतामध्ये, तर ते पुढचे 7 वर्ष सुद्धा तणाचं बी हे त्या पिकामध्ये सतत त्या रानामध्ये येत राहतं. त्याचं साधं एक मन पण आहे की 1 इयर सीडिंग 7 इयर बीडिंग. म्हणजे 1 वर्ष जर तण काढायला जर मागपुढी जर झालं, तणाचं बी रानातच पडलं, ते पुढचे 7 वर्ष सुद्धा ते शेतकऱ्याला त्यावरती होणारा खर्च हा मोठा राहतो. त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे शेतकरी बांधवांसाठी की तणाचा बंदोबस्त हा वेळेत झाला पाहिजे. तणाचा बंदोबस्त वेळेत नाही जर झाला तर ते पडलेलं बियाणं पुढच्या 7 वर्ष सुद्धा आपल्याला ते लागवड खर्च वाढण्यास एक मोठं कारण ठरतं. त्याचबरोबर ती रान जे कडक बनतं, शेताची जमीन ही कडकपणा बनते, भुसभुशीत नाही होत, तर ढेकळं हे लवकर फुटल्या जात नाहीत. तर त्याचं मुख्य कारण जे आहे की आपल्या शेत जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा कमी झालेला आहे. सेंद्रिय कर्ब कमी झाला. आजच्या घडीला औरंगाबाद जिल्ह्यामधले मोठ्या प्रमाणावरती माती नमुने हे आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेमध्ये तपासलेत. ते तपासलेले आम्ही त्याचा जर सरासरी जर पाहिली तर औरंगाबाद जिल्ह्याचे सेंद्रिय कर्ब हा साधारणतः 0.2 ते 0.3% आहे. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आयडियल आपण म्हणतो सेंद्रिय कर्ब किती पाहिजे, 1% पाहिजे. आता 1% सेंद्रिय कर्ब हा आपल्या इथल्या सतत जास्त कालावधीपर्यंत 40 डिग्री टेम्परेचर पेक्षा जास्त राहणाऱ्या ठिकाणी मेंटेन राहणं योग्य तितकं पॉसिबल होत नाही दरवर्षी. पण एक साधारणतः 0.7 0.8% सेंद्रिय कर्ब राहिला तरी सुद्धा आपल्याला खूप चांगलं त्या ठिकाणी पिकाचं उत्पादन मिळतं. आणि सेंद्रिय कर्ब जर उपलब्ध नसेल तर त्या शेतामध्ये उपयोगी जीवाणू, ज्याला आपण बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो, त्यांची संख्या सुद्धा 100% ही कमीच आहे आणि कमीच असणार आहे. आणि उपयोगी जीवाणू आपल्याला फक्त बऱ्याच जणांना एवढंच माहीत असेल की ट्रायकोडर्मा किंवा रायझोबियम किंवा पीएसबी, ही एवढेच माहिती असतील. किंवा ज्याच्या आता आपल्याला बऱ्याचपैकी आपण सांगतो की मेटारायझिम पाहिजे, किंवा बिव्हिरिया पाहिजे. तर यांची संख्या ही कुठं आहे, ती ही जमिनीमध्येच असते, असायला पाहिजे. पण हे सूक्ष्म जीवाणू, उपयोगी जीवाणू हे जमिनीमध्ये कधी राहतील, ज्या वेळेस शेतामध्ये त्यांचं खाद्य असेल. तर या उपयोगी जीवाणूंचं, मायक्रो ऑर्गॅनिझमचं खाद्य कोणतं आहे, तर त्यांचं खाद्य हे सेंद्रिय कर्ब आहे. म्हणजेच त्यांचं खाद्य जर पुरेशा स्वरूपात असेल तर आणि तरच त्यांची संख्या, त्यांचं पॉप्युलेशन हे त्या शेतकऱ्याच्या रानामध्ये योग्य असेल. आणि सध्याच्याला जेवढे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या ज्याही ठिकाणी माती नमुने तपासलेले आहेत, त्या ठिकाणी आपल्या मराठवाड्यात तर एवढंच जाणवते की साधारणतः सेंद्रिय कर्ब हा 0.3च्या आसपासच आहे. म्हणजे सेंद्रिय कर्बच कमी आहे, म्हणजे उपयोगी जीवाणूंची संख्या सुद्धा कमीच आहे. आणि उपयोगी जीवाणूंची संख्या कमी आहे म्हणजे शेतकऱ्यांनी वापरलेली खताची मात्रा ही, जेवढी खताची मात्रा शेतकरी वापरतोय त्या पटीमध्ये ती पिकाला मानवल्या जात नाहीये. त्या पिकाला ती मानवल्या जात नाहीये. मग मानवल्या जात नाही म्हणजे काय, ते टाकलेला खत हा रानातच राहतोय पण पिकाला ऍब्झॉर्ब होत नाही, पिकाद्वारे त्या पट्टीमध्ये शोषल्या जात नाही, म्हणून अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीये.
आणि हे सर्वात जास्त महत्व आहे की यासाठी आपण नांगरटणी जे काही सेंद्रिय कर्ब आहे अप्पर सॉइल सरफेसमध्ये ते त्याच ठिकाणी राहावं. दरवर्षी नांगरटणी नाही केलं तर ते शक्य होईल. आणि जर सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर पिकाची फेरपालट करणं हे सर्वात सोपा आणि कमी खर्चाचा असणारा मार्ग आहे. तर आता आपण पाहणारच आहोत कोणत्याही पिकाची आपण लागवड करत असताना पिकाला आपण सेंद्रिय खताची मात्रा म्हणजे शेणखत किती सांगतो, साधारणतः कोरडवाहूला 10 ते 15 बैलगाड्या किंवा बागायतीला 20 ते 25 बैलगाड्या, म्हणजे साधारणतः आपण सरासरी 5 टन शेणखत हा प्रति एकरी सांगतो. हेक्टरी आपण साधारणतः 15 ते 20 टनापर्यंत सांगतो. मग ही शेणखताची मात्रा ही शेतामध्ये जाती का हो? आजच्या घडीला प्रॅक्टिकली हे घडताना दिसत नाहीये प्रत्येक शेतकऱ्यांकडे, कारण त्याला अडचणी आहेत. शेतकऱ्यांकडे जनावरांची संख्या कमी झालेली आहे, त्याच्यामुळे घरचा शेणखत उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर ती मार्केटमधून शेणखत घ्यायचा तर त्याचे दरही वाढलेले आहेत आणि चांगला मिळेल का नाही ह्याची पण शाश्वतता नाहीये. आणि त्या कारणांमुळं आणि जमीन धारणा एक कमी झालेली आहे, लँड होल्डिंग ज्याला म्हणतो प्रति शेतकरी, ही सुद्धा कमी झालेली आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांद्वारे पिकाची फेरपालट सुद्धा केल्या जात नाहीये. कारण काय की सगळ्यांना काय पाहिजे, नगदी पीक पाहिजे, नगदी उत्पन्न देणारं कॅश क्रॉप पाहिजे. मग नगदी उत्पन्न देणारं कॅश क्रॉप कोणतं, तर डोळ्यासमोर एकच येतं, कपाशी किंवा मका. मग या ठिकाणी कपाशी किंवा मक्याचंच रोटेशन सतत होतं मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती, किंवा कपाशीवर कपाशीच घेतल्या जाते. जसं आता की परभणी, नांदेड, हिंगोली, जालन्याचा काही भाग किंवा लातूरचा काही भाग, तिकडं कपाशी किंवा सोयाबीनवरतीच होतं. पिकाची फेरपालट जर केली तर रानात बेवड चांगला जातो. त्याचबरोबर ते रोग किडींचं जे त्यांची अवस्था आहेत ते त्यांचं ब्रेकआउट होतं आणि त्यांची येणाऱ्या पुढच्या पिकावरती त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणजेच लागवड खर्च सुद्धा त्या ठिकाणी एकात्मिक व्यवस्थापनाचा कमी होतो. त्यामुळं महत्वाचं आहे की पिकाची फेरपालट करणं आवश्यक आहे. आणि जमिनीची पूर्व मशागत करताना जे दरवर्षी नांगरटणी करायची आहे तर ती दरवर्षी नांगरटणी करायची नाहीये. हे माझ्या सर्व जे काही आपले अधिकारी आहात आपण, या सर्वांनी ही गोष्ट एक खूणगाठ आपल्यापाशी बांधून ठेवा आणि हा मेसेज आपल्याला द्यायचा आहे. यावर्षी ती गोष्ट आत्ता लागू होणार नाही, पण येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये तुम्हाला ते शेतकऱ्यांना पटवून द्यायचं आहे. त्यानंतर पेरणीची वेळ, मान्सूनचा पाऊस समाधानकारक म्हणजेच 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतर आता जवळपास बऱ्यापैकी हा पाऊस झालेला आहे आणि पेरणी जवळपास सुरू झालेल्या आहेत. तूर पिकाची पेरणी कोणत्याही परिस्थितीत 15 जुलै पूर्वी करावी, हे एक लक्षात राहू द्या. 15 जुलै नंतर जर तूर पिकाची जर पेरणी जर झाली तर उत्पादनामध्ये घट ही येतेच. यानंतर पेरणी 15 दिवस उशिरा झाल्यास उत्पादनास 25 ते 27% व 30 दिवसाचा विलंब झाल्यास 25 जुलैच्या पुढे 15 दिवस जर उशीर जर झाला तर 25 ते 27% उत्पादनात घट होते. आणि 15 जुलैच्या पुढे जर आपण 15 ऑगस्ट पर्यंत जर पेरणी जर आपल्याच्यानं झाली तर त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः 50 ते 58% उत्पादनामध्ये घट येते. ही आवर्जून लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता नंतर महत्वाचा मुद्दा आहे सुधारित वाण. सुधारित वाण आपल्याकडं आत्ता आपण जे म्हणतो PA 708 आहे, अमोल ही लाल तूर आहे, BDN 711 ही पांढरी तूर आहे. ही सध्याच्याला सर्वात कमी कालावधी असणारी ज्याला आपण शॉर्ट ड्युरेशन ही आपल्या मराठवाड्यासाठी सुटेबल असलेली वाण उपलब्ध आहे. 150 ते 155 दिवस कालावधी आहे. सरासरी उत्पादकता 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. याचा रंग पांढरा रंग आहे दाण्याचा. कमी वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी योग्य, हलक्या व मध्यम जमिनीत कोरडवाहूसाठी योग्य, मर व वांज रोगास प्रतिकारक वाण आहे. हे सर्वात बेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, याचे गुणधर्म आहेत जे आपल्या मराठवाड्यातल्या बदलत्या हवामानामध्ये एकदम सूट होणारं हे वाण आहे. आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणावरती याची शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता ही वाढलेली आहे. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आवर्जून सांगावं की हे BDN 711 वाण
कोरडवाहूला ते एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पन्न देतच, पण जर शेतकऱ्यांकडून जर एक 15 शेतकऱ्यांकडून जर याला संरक्षित सिंचन जर उपलब्ध जर झालं तर नक्कीच शेतकऱ्यांना एकरी 10 क्विंटल किंवा 16 क्विंटल पर्यंत सुद्धा आपल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालेलं आहे, जर त्यांनी ठिबक सिंचनावरती किंवा बागायती जर तुरीची लागवड केली तर. नंतर आहे BSMR 736. हे पूर्णतः ओलिताखाली किंवा इरिगेटेड क्रॉप म्हणून सुद्धा घेण्यासाठी हे एक योग्य वाण आहे, पण याचा कालावधी 175 ते 180 दिवस आहे. बागायतीमध्ये 18 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देण्याची क्षमता आहे, पण प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांकडे एकरी 20 क्विंटल पर्यंत सुद्धा BSMR 736 लाल तूर असणारं वाण हे आपल्याला उत्पादन देत आहे. पांढरी तूर जर पाहिजे असेल बागायती खाली तर BSMR 853 आहे, हे 175 ते 180 दिवसाचा आहे. आपल्या मराठवाड्यासाठी सुटेबल असणारे हे वाण आहेत. विपुला आहे, कमी कालावधीचे 145 दिवसाचा त्यांनी दिलेलं आहे, पण 145 ते 160 दिवसाचा कालावधी आहे, पण हे लाल तूर आहे. PKV तारा आहे, हे पण एक वाण चांगलं आहे. आपल्याला जर लाल तूर पाहिजे असेल कोरडवाहूसाठी तर BDN 716 हे वाण नवीन वाण आहे, याच्यामध्ये 18 ते 22 क्विंटल उत्पादन क्षमता आहे. त्यानंतर BDN 2 हे जुने वाण आहेत, पण त्याची उपलब्धता आता तेवढी आपल्याकडे होणार नाही, त्याच्यामुळे BDN 711 पांढरी तूर, BDN 716 लाल तूर कोरडवाहूसाठी. बागायतीसाठी BSMR 736 किंवा लाल तूर, BSMR 853 पांढरी तूर, यापैकी कोणत्याही तुरीचा वापर शेतकऱ्यांकडे असलेल्या अवेलेबल रिसोर्सेस वरती शेतकऱ्यांनी करावा. आता लागवड करत असताना निखोळी तूर घेणे सध्याच्याला यावर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे, पण शेतकऱ्यांकडून तुरीमध्ये आंतरपीक जर घेतलं तर तेवढ्याच रानात अधिक नफा आपल्याला त्यातून मिळेल एक, आणि दुसरं आपल्याला रिस्क मिनिमाइज होईल, ज्याच्यामध्ये की एखाद्या वेळेस आपत्ती जर आली, पावसाचा खंड पडला किंवा एखाद्या वेळेस अधिक पाऊस जोरात जर झाला तर होणारी पिकाची नुकसानामध्ये जी रिस्क आहे ती कमी करण्याचं काम कोणत्याही पिकावर निखोळी घेण्याच्या ऐवजी आंतरपिकाचा जर अवलंब केला, विशेष करून मराठवाड्यामध्ये आपला भिजवणीखालील क्षेत्र फार कमी आहे. बराचसा भाग हा आपल्या इथं हा आवर्षण प्रवण भाग येतो, काही भाग हा हमखास पावसाचा भाग येतो, पण दोन्ही ठिकाणी निखोळी पीक घेण्याऐवजी जर आपण आंतरपिकाचा अवलंब जर केला तर नक्कीच खूप चांगलं होतं, उत्पादकता वाढते आणि निव्वळ उत्पन्न आर्थिक नफा वाढतो. तुरीचे क्षेत्र व उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी आंतरपीक हे फायदेशीर आहे. तूर हे पीक सूर्यफूल, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वार, खरीपातील बाजरी किंवा कपाशी या सरळ पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेता येते. आंतरपिकासाठी निवडावयाच्या तुरीच्या जाती मध्यम कालावधीच्या असाव्यात, म्हणजे साधारणतः 150 दिवसाची. BDN 711 किंवा BDN 716 बेस्ट वाण आहेत. अलीकडच्या काळात 3 ते 4 ओळी सोयाबीन आणि 1 ओळ तूर अशा पद्धतीनं 4:2 ही आपली शिफारस आहे, किंवा 2:1, 2 ओळी सोयाबीन 1 ओळ तूर, किंवा 4 ओळी सोयाबीन 2 ओळी तूर या आंतरपिकाचा अवलंब सुद्धा बऱ्याच भागामध्ये, विशेष करून परभणी, नांदेड, हिंगोली किंवा काही भाग जालना या ठिकाणी सोयाबीन आणि तूर 4:2 या आंतरपीक पद्धतीचा अवलंब होताना दिसतोय. खूप चांगली जमेची बाब आहे, पण अजूनही क्षेत्र वाढवणं आपल्याला आवश्यक आहे. याला दुसरे पर्याय सुद्धा आहेत तुरीला. तुरीसोबत बाजरी, एकाच तुरीची ओळ 1, बाजरीच्या 2 ओळी, किंवा 2:4, 2 तुरीच्या ओळी, बाजरीच्या 4 ओळी, हे सुद्धा आपल्याला घेता येईल. किंवा तूर अधिक ज्वारी 3:3 किंवा 2:4 ही सुद्धा घेता येईल. कपाशीमध्ये तूर 1 ओळ तूर 6 ओळी कपाशीच्या, किंवा तूर अधिक सोयाबीन, किंवा तूर अधिक मूग, किंवा तूर अधिक उडीद 1:2 किंवा 2:4 या पद्धतीने सुद्धा आंतरपिकाचा अवलंब करता येईल.
हे दाखवण्याचा उद्देश की शेतकऱ्यांची जशी गरज असेल त्या सोबत कोणतं ना कोणतं तरी आंतरपीक हे आपण आपल्या भागामध्ये आवर्जून रुजवावं, त्याचं क्षेत्र वाढवलं गेलं पाहिजे, म्हणजे निखोळी तुरीपेक्षा आंतरपिकातून शेतकऱ्याच्या हातामध्ये अधिक आर्थिक नफा मिळेल. पेरणीचे अंतर, जिरायत पिकासाठी 2 ओळीतील अंतर 90 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर 20 ते 30 सेंटीमीटर ठेवावे. त्यासाठी हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणं लागतं. बियाणे 4 ते 5 सेंटीमीटर खोल पडेल अशा प्रकारे पेरणी करावी. बागायती पेरणी पिकासाठी 90 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर 2 ते 3 बियाणे टाकून टोकन पद्धतीने लागवड करावी. टोकन पद्धतीने 5 ते 6 बियाणे 5 ते 6 किलो बियाणे प्रति हेक्टरी पुरेसे होते. रोप पद्धतीने लागवडीसाठी 150 ते 45 सेंटीमीटर म्हणजे 2 लाईन मधील 2 ओळीतील अंतर 5 फूट आणि एका ओळीतील 2 झाडातील अंतर 45 सेंटीमीटर, म्हणजे तुरीची ट्रान्सप्लांटिंग करून सुद्धा आपल्याला रोपं तयार करून पुनर्लागवड सुद्धा करता येते. ही पण एक पद्धत खूप चांगली आहे. बीज प्रक्रिया, बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. मी प्रत्येक वेळी सांगतो की बीज प्रक्रियासाठी प्रत्येक विस्तार कार्यकर्त्यांना एक शॉर्ट फॉर्म अत्यंत आवश्यक आहे लक्ष ठेवण्यासाठी. त्यांनी ठेवलाच पाहिजे की कोणत्याही बियाण्याची बीज प्रक्रिया करायची असेल तर FIR, जसं पोलीस स्टेशनचा आपल्याला FIR माहिती आहे. FIR म्हणजे का, फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. तर तो सर्व विस्तार कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं. कारण का की बीज प्रक्रिया याच पद्धतीनं जर केली तर आणि तरच फायदा होतो, अन्यथा फायदा होत नाही. कशी, तर आपल्याला समजा तुरीचं पीक आहे किंवा कोणतेही पीक असेल ना, बीज प्रक्रिया करायची. F म्हणजे फंगीसाइड म्हणजे बुरशीनाशक. कोणत्याही बियाण्याची पेरणी करण्या अगोदर प्रथम त्याला बीज प्रक्रिया करायची ही बुरशीनाशकाची. F म्हणजे फंगीसाइड. नंतर I आहे, I म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकाची. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची. आणि R म्हणजे रायझोबियम म्हणजे जीवाणू संवर्धक. द्विदल धान्य असतील तर रायझोबियम लिक्विड कॉन्सर्शिया वापरायचा. एक दल असतील तर ॲझोटोबॅक्टर बेस लिक्विड कॉन्सर्शिया वापरायचा. म्हणजे पहिल्यांदा बुरशीनाशक, दुसऱ्यांदा कीटकनाशक आणि तिसऱ्यांदा जीवाणू संवर्धक. या पद्धतीनंच बीज प्रक्रिया झाली पाहिजे. याच्यामध्ये अजिबात बदल नाही पाहिजे. बदल जर झाला तर अपेक्षित रिझल्ट बीज प्रक्रियेनुसार मिळत नाही. सर्वात शेवटीला जीवाणू संवर्धकाचीच बीज प्रक्रिया करायची हे ठाम आहे. कारण जीवाणू बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडून असं होतं की जीवाणू संवर्धक अगोदर नंतर बुरशीनाशक, त्या ठिकाणी रिझल्ट मिळत नाही. हे सर्वात महत्वाचं आपल्याला माहिती झाली पाहिजे. त्याचबरोबर ती याची आता आपल्याला तुरीची बीज प्रक्रिया करायची, तर बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला शेतकऱ्याकडं 22 किंवा थायरम हे साधारणतः 1.5 ते 2 ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी लावायचे. यामुळे जमिनीतून होणाऱ्या विविध रोगापासून पिकाचा बचाव होतो. रायझोबियम जीवाणू संवर्धक व स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक आपल्याला हे जे तुम्हाला आता स्क्रीनवर जे दिसते हे आता पावडर स्वरूपामध्ये 250 ग्राम आता जवळपास राहिलेलं नाहीये. आता सध्याच्याला मार्केटमध्ये लिक्विड कॉन्सर्शिया महा NPK हे आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. महा NPKचा वापर आवर्जून आपण करायचा आहे. महा NPK जर उपलब्ध नसेल तर विद्यापीठाचं परभणी कृषी विद्यापीठातून लिक्विड बायो फर्टिलायझर सुद्धा उपलब्ध आहे, त्याचा वापर करायचा. किंवा जर नसेल तर कुठल्याही प्रायव्हेट कंपनीचं किंवा महाबीज मार्फत उपलब्ध आहे ते लिक्विड कॉन्सर्शिया हे वापरायचं आहे. आजच्या घडीला लिक्विड कॉन्सर्शिया बॉटलमध्ये रायझोबियम, PSB आणि केबोमलायझिंग बॅक्टेरिया हे तिन्ही घटक एकाच बॉटलमध्ये आहेत. त्याचा आवर्जून वापर करायचा आहे. किती वापर करायचा आहे तर 1 किलो बियाण्याला 10 ml वापरायचं तुरीसाठी. 1 किलो तुरीच्या बियाण्याला द्रवरूप जीवाणू संघ किंवा ज्याला आपण लिक्विड कॉन्सर्शिया असं म्हणतो ते 1 किलोला 10 ml वापरायचे. मर रोगा होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा 5 ग्रॅम किंवा 5 मिली प्रति लिटर 5 मिली प्रति किलो बियाण्यासाठी वापरायचं आहे. जर जैविक उपलब्ध असेल तर, नसेल तर आपण जसं थायरम किंवा बायोस्टिनचा सुद्धा आपण वापर करू शकतो त्याच्यामध्ये. तर लिक्विड कॉन्सर्शिया वापरायचा आहे. द्रवरूप जीवाणू संघ किंवा बायोफर्टिलायझरची बीज प्रक्रिया करत असताना सावलीमध्ये करायची, झाडाखाली करायची.
बियाणं पेरणीला जेवढं वापरलं आणि शिल्लक बियाणं जे केलेलं असेल बीज प्रक्रियेचं ते झाकून ठेवायचे, त्याच्यावरती गोनपाट किंवा तुमचं टोपलं किंवा सावलीला ठेवायचे, की पेरणीपर्यंत ते बियाणं जर उघडच राहिलं रानामध्ये तर ते उन्हानं सगळे जीवाणूंची संख्या ही कमी होऊन जाते आणि अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची छोटी गोष्ट आहे की पेरणीला बियाणं घेतलं, बीज प्रक्रिया केली, पेरणीला बियाणं घेतलं आणि बाकीचं रानामध्ये तसंच उघडं आहे, तसंच ओपन आहे सूर्यप्रकाशामध्ये, तर अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. हे सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांना ही आपल्याला माहिती सांगायची आहे. खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापनामध्ये तुरीच्या पिकाचा दमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद 2 चाडाच्या पाबरीने द्यायचे आहे. पेरून द्यायचे आहे, शिपायचे अजिबात नाही. विशेष करून स्फुरद आणि पालाश हे सर्वांना एकदा मी सांगतो, कदाचित माहितीही असेल पण एक उजळणी होऊन जाईल की स्फुरद आणि पालाश हे दोन्हीही अन्नद्रव्य ज्या वेळेस आपण शेतामध्ये टाकतो तिथून पुढे 40 ते 45 दिवसाला त्याची उपलब्धता होण्यास सुरुवात होते. त्याच्या अगोदर म्हणजे टाकल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर ते पिकाला मानवायला सुरुवात होते. त्याच्यामुळं हे लागवडीच्या वेळेसच टाकले गेले पाहिजे. दुसरा मुद्दा, आपल्याला बऱ्याच जणांच्या शेतकऱ्यांकडून आपल्याला सांगण्यात येतं की बाबा रानामध्ये खत शिपला, पाऊस पडेल, पावसामध्ये पाण्यामध्ये ते खत विरघळल आणि झाडाच्या मुळ्यापर्यंत जाईल आणि पिकाला मानवेल. एक साधा कन्सेप्ट आहे, एक लक्षात शेतकऱ्यांना असं वाटतं. पण नत्र जर सोडला, युरिया जर सोडला तर दुसरं स्फुरद आणि पालाश हे दोन अन्नद्रव्य या पद्धतीनं जमिनीमध्ये उपलब्ध होत नाहीत. स्फुरद आणि पालाश हे अनमोबिलाइज एलिमेंट आहेत, न वहन होणारे अन्नद्रव्य आहेत, घटक आहेत. म्हणजे काय की न वहन होणारे म्हणजे जिथं शेतकऱ्याने तो खत टाकला असेल तिथं मुळी जर आली, पिकाची मुळ्या जर तिथं आल्या तर आणि तरच ते त्या ठिकाणी पिकाद्वारे शोषल्या जातील, अन्यथा शोषल्या जात नाहीत. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी आवर्जून हे जे स्फुरद आणि पालाश हे बियाण्याच्या खाली म्हणजे जमिनीच्या वरच्या थरापासून 4 ते 5 इंचावरती खोल पेरून दिले गेले पाहिजेत. आणि बियाण्याच्या खाली ज्यावेळेस पेरणी करतो टाकले तरी पण त्याचे बियाण्याच्या उगवण क्षमतेवरती काहीही दुष्परिणाम होत नाही. कारण खत हे आपण खाली पेरतो आणि बियाणं हे वर लागवड करतो किंवा पेरणी करतो. त्याच्यामुळे आवर्जून शेतकऱ्याद्वारे स्फुरद आणि पालाश हा कोणत्याही पिकाला, तूर असेल किंवा कपाशी असेल किंवा कोणत्याही पिकाला हा लागवडीच्या वेळेसच, रेघाटणीवरती किंवा पेरणीच्या वेळेसच पेरून दिला गेला पाहिजे. शिपून अजिबात देऊ नये, त्याचा फायदा काहीही होत नाही. शेतकऱ्याचं उलट त्या ठिकाणी नुकसान होतं की खतावरती झालेला खर्च हा पिकाच्या उत्पादनामध्ये तेवढ्या प्रमाणात कन्वर्ट होत नाही, रूपांतरित होत नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. हे शेतकऱ्यांपर्यंत ही बाब 100% ही फिक्स 100% द्यायची आहे, माहिती करून द्यायची. कपाशीमध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चुकीच्या पद्धतीने शेतकरी खतं देत आहेत. उभ्या पिकामध्ये सुद्धा शेतकरी कपाशी 1.5 महिन्यात झाली, 2 महिन्यात झाली, डीएपी देतात, 10-26-26 देतात, 15-15 देतात, 24-24 देतात, ज्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश घटक आहेत. हे उभ्या पिकामध्ये सुद्धा देतात. ते चुकूनही ते दिल्या गेलं नाही पाहिजे. त्याचा तेवढा आर्थिक फायदा हा होत नाही. उलटा शेतकऱ्याचं त्यावरती झालेला खर्च हा त्या उत्पादन खर्च वाढल्यामुळं आर्थिक नफा हा कमी होतो उत्पादना त्या पिकाचा. त्याच्यामुळं स्फुरद आणि पालाश हा 100% कपाशीला लागवडीवरती, रेघाटणीवरतीच दिला गेला पाहिजे. आणि विशेष करून तुरीला सुद्धा पालाशची कमतरता असल्यास 30 किलो पालाश व 20 ते 25 किलो गंधक जिप्सम मधून द्यावे. ही सुद्धा लागवडीच्या वेळेसच, पेरणीच्या वेळेसच द्यायचे. जस्ताची कमतरता असल्यास पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी 15 किलो झिंक सल्फेट द्यायचे. म्हणजेच काय, कमतरता असेल तर याचा अर्थ आपल्याला त्या शेतकऱ्याने त्या शेताची माती परीक्षण केलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि माती परीक्षणानुसारच आपण सर्वांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या
प्रत्येक शेतकऱ्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे सांगितलं पाहिजे, किंवा त्यांना थोडेसे जे आपल्या जवळचे नेहमीच्या संपर्कातले असतात त्यांना थोडंसं बंधनकारक केलं पाहिजे. दादा, मामा, तुम्ही जे पीक घेताय त्याला जे तुम्हाला आम्ही जी माती परीक्षणाचे अहवाल जे तुम्ही सर्वांनी मिळून आपण सर्वांनी मिळून जे दिलेले आहे शेतकऱ्यांना, त्याचा अवलंब झाला पाहिजे. कसा होईल, कारण त्यावरती खूप मोठा खर्च झालेला आहे आणि हे शेतकऱ्यांना जर अवगत होत नसेल तर ती गोष्ट अवलंब होऊन त्या गोष्टीवरती मोठा खर्च होऊन सुद्धा जर ते शेतकऱ्यांकडून वापरलं जात नसेल तर याच्यामध्ये आपल्या विस्तार यंत्रणेचं हे मोठं त्याच्यामध्ये तोटा आहे. त्या विस्तार यंत्रणेचा याच्यामध्ये मोठा आपल्याकडून होणारी ही चूक आहे, ही सुधारणा आवश्यक आहे. आपण आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना दिली म्हणजे आपलं काम झालं असं नाहीये. तर आपल्याकडून शेतकऱ्यांकडे आवर्जून नेहमी हे सांगितलं गेलं पाहिजे, किंवा एखादा 2 प्रात्यक्षिक असं घेतलं पाहिजे की माती परीक्षणावरती कसा खत व्यवस्थापनाचा पिकाचा प्लॉट दिसतो हे आपल्याला त्यांना दाखवावं लागेल प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून, आणि हे समजलं तरच ते करू शकतील, अन्यथा याचा अवलंब होणार नाही. जसं आजच्या घडीला BBF ब्रॉड बेड फरो हे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून वाटप होऊन सुद्धा आजपर्यंत त्यांचा अपेक्षित वापर झालेला नाहीये. आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या मोठ्या पुढाकारातून, GDA साहेबांच्या मोठ्या पुढाकारातून आणि आम्ही कृषी विज्ञान केंद्र, परभणी कृषी विद्यापीठानं याच्यावरती वेळोवेळी आम्ही प्रशिक्षण घेत आहोत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन BBFचा वापर सांगत आहोत. तर आजच्या घडीला वाटतं की यावर्षी बऱ्यापैकी काहीतरी क्षेत्र हे वाढलेलं आपल्याला BBFचं खालचं दिसेल. आता आज सकाळी मला थोडा उशीर झाला, कारण आज आम्ही सकाळी 7 वाजता फुलंब्रीला मुर्शिदाबादवाडी या गावाला जाऊन आलोय मी. सकाळी 8 वाजता आम्ही त्या ठिकाणी 8:30 वाजता आम्ही ही पेरणी सुरू केली आणि BBFच्या मार्फत मका अधिक मूग 2-2 या आंतरपिकाचं BBFच्या मार्फत आम्ही पेरणी केली. त्या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणावरती 50-1 शेतकरी जमले होते. त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष पाहिलं. जो BBF यंत्रधारक जो होता, BBF चालक जो होता, त्यांनी जवळपास आतापर्यंत 47 एकरची BBFच्या मार्फत पेरणी केली यावर्षी त्या एकट्याने. म्हणजेच की जर व्यवस्थित जर समजून सांगितलं, त्याचे फायदे तोटे जर समजून सांगितले तर नक्कीच, आणि सगळ्यांनी एक होऊन जुटून जर आपण त्याच्यामध्ये जर झोकून दिलं तर नक्कीच ती यंत्रणा, ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत तसं पोहोचतं आणि त्याचा रिझल्टही मिळतो. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं आहे. कोरडवा पिकामध्ये 2% युरिया पीक फुलावर असताना फवारणी केला तर फुलामध्ये वाढ होणे, फुलधारणा चांगली होणे, फुलाची गळ कमी होणे हे त्याचा फायदा आपल्याला होतो. आंतरमशागत. तूर पीक सुरुवातीच्या काळात म्हणजेच पहिल्या 30 ते 40 दिवसामध्ये अतिशय सावकाशपणे वाढते, त्यामुळे तणाचा प्रादुर्भाव जास्त होतो. पीक 21 ते 25 दिवसाचे असताना पहिली व पीक 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करायची आहे. तुरीचे पीक पेरणीनंतर 45 दिवसापर्यंत तण विरहित ठेवणे उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होते. पेरणीनंतर व उगवणीपूर्वी स्टॉम्प किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा, ज्याला आपण पेंडामेथिलिन घटक असणारा पण ट्रेड नेम स्टॉम्प किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा टाटा पॉनिडा हा घटक किंवा मेटारायझियम हे तणनाशक 2 किलो प्रति हेक्टरी हे प्रमाण वापरायचं आहे. त्याची फवारणी केल्यास साधारणतः पुढच्या 30 ते 35 दिवसापर्यंत तण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होतं. आणि त्यामुळे पेरणीनंतर 90 दिवसांनी तुरीची शाखीय वाढ रोखण्यासाठी सायकोसील 80 ppm साधारणतः 500 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची आपल्याला फवारणी करायची. पण कुठं ज्या ठिकाणी वाटतं की शाखीय वाढ खूप मोठ्या प्रमाणावरती होते त्याच ठिकाणी ही गोष्ट करायची, जिथं होत नाही त्या ठिकाणी ही करायची गरज नाही. तुरीची फुलगळ होऊ नये म्हणून 15 ते 20 ppm NAA नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड 3 ते 4 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी केल्यास ती अडचण त्या ठिकाणी सुधारल्या जाते.
पाणी व्यवस्थापन, तूर पिकासाठी सरी वरंबा पद्धतीने जमीन बांधणी करावी, त्यामुळे पाणी देणे सोपे होते व पावसाचे पाणी अधिक असल्यास सरीतून निचरा होते आणि पडलेले पाऊस त्याच ठिकाणी मुरल्या जातं. बीबीएफचा वापर मूलस्थानी जलसंधारण म्हणजे जिथं पाऊस पडला त्याच ठिकाणी मुरण्यासाठी होतो आणि मुरलेला पाऊस ज्यावेळेस पावसाचा खंड असतो ती ओल त्या ठिकाणी पिकाच्या वाढीसाठी उपयोगाची ठरते. पावसामुळे खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास व सिंचनाची सुविधा असल्यास सिंचन केल्यास पीक उत्पादनामध्ये वाढ होते. तूर पिकामध्ये पुढील 3 अवस्था ह्या संवेदनक्षम अवस्था आहेत. साधारणतः हे आपल्याला लक्षात येतं. कळी अवस्था, ज्यावेळेस नेमकी गुंडी लागते, कळी लागते त्यावेळेस कळीचं फुल होतं, फुलोरा अवस्था आणि शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था. तसेच पिकाच्या सुरुवातीच्या काळात 15 ते 20 दिवस आणि शेंगा तयार होण्याच्या 25 ते 30 दिवस पाण्याचा ताण पडल्यास पाणी देणे आवश्यक आहे. ह्या संवेदनक्षम अवस्था म्हणजे ह्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. तेव्हा जर पाण्याचा ताण पडत असेल आणि जर पाणी उपलब्ध असेल तर आवर्जून पाणी दिल्यास पिकाच्या उत्पादनामध्ये चांगली भरी वाढ होते. कीड व्यवस्थापन, या कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला डॉक्टर आनंद बडगुजर सर हे चांगल्या पद्धतीने माहिती सांगणार आहेत. त्याच्यामध्ये ज्या तुरीवरती ज्या मुख्य किडी येतात त्याच्यामध्ये शेंगा पोखरणारी आळी किंवा आपण त्याला आपण घाटी आळी म्हणतो, पिसारी पतंग असेल, शेंग माशी असेल, शेंग ढेकून असेल, ठिपक्याची शेंगा पोखरणारी आळी असेल किंवा पाणी गुंडाळणारी असेल, ह्या मुख्यतः किडी आहेत. हे त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये एक उजळणी, जवळपास सगळ्यांनाच ह्या गोष्टी बऱ्यापैकी माहीत आहेत, पण अजून त्याची उजळणी झाली तर त्या पद्धतीनं आपण त्याच्यापर्यंत आपण पोहोचूत आणि त्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचं नुकसान कमी कसं कसं होईल हे आपण त्या ठिकाणी करण्यास मदत करू. याचं डिटेलमध्ये माहिती तुम्हाला तर सांगणार आहेत, पण जी एक महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्यांकडे करावी आणि ती मलाही वाटतं की मी सांगणं ती खूप महत्त्वाचं आहे, ती म्हणजे आजच्या घडीला प्रत्येक गावामध्ये बांधावरती असणाऱ्या कडुलिंबाच्या गोडंब्या खूप लागलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात कडुलिंबाला गोडंब्या लागलेल्या आहेत आणि ह्या गोडंब्या गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे शेतकरी 5% निंबोळी अर्काचा वापर करतील. अतिरिक्त जमा केलं तर ती गोडंबी ठेसून भरडून ती रानामध्ये पेरून दिली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला निंबोळी पेंड म्हणून सुद्धा, निंबोळीचं सेंद्रिय खत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगला वापर होईल. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक गावागावामध्ये कडुलिंबाच्या गोडंब्या गोळा करणं हे अभियान स्वरूपामध्ये आपल्याला राबवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा वापर सगळ्या किडींचं निर्मूलनासाठी होतो. विशेष करून फोकस करून आपल्याला जे सांगणं आहे की सेंद्रिय बोंडाळीसाठी बेस्ट आहे, दुसरं अमेरिकन लष्करी अळीसाठी बेस्ट आहे आणि शक्यता आहे की टोळझाडीचा जर अटॅक जर आलाच तर त्यावेळेस जर निंबोळी अर्काची जी फवारणी केलेली असेल तर त्या पिकावरती त्या किडींचा प्रादुर्भाव हा बऱ्यापैकी होत नाही. हे आपल्याला त्यातून एक बेनिफिट आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी जर प्रत्येक गावागावात जर शेतकऱ्यांनी जर गोळा करून ठेवल्या आणि जर प्रिडिक्शन जर आलं की लागली स्प्रे केला तर सर्वांचं अतिरिक्त खर्च न होता त्या किडींचं निर्मूलन करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. तर हे काही कीटकनाशक आहेत जे शिफारस केलेले आहेत विविध याच्या किडींसाठी. रोग व्यवस्थापन, रोगामध्ये मर रोग आहे. मर रोग आपल्याला माहित आहे की फ्युझेरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. रोगाची लक्षणे पीक रोपावस्थेत व शेंगाला येण्याच्या अवस्थेमध्ये दिसून येते. रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडतात, ती जमिनीकडे झुकतात. सुरुवातीला काही फांद्या वाळून जातात आणि नंतर संपूर्ण झाड वाळून जाते. खोडाचा व मुळांचा आतील भाग काळा होत पडतो. जर झाडाला जर मुळापासून जर असं उभं जर फाडलं तर मधल्या भागाला काळ्या बुरशी आलेली दिसते, ती त्या ठिकाणी फ्युझेरियम बुरशी होते आणि त्याच्यामुळे त्या तुरीची आपल्याला वाढ खुंटलेली दिसते. नियंत्रण करण्यासाठी काय महत्वाचं आहे, ज्या रानामध्ये मर रोग नेहमी येतो किंवा मोठ्या प्रमाणात जर येतो तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं तर या वर्षी पिकाची फेरपालट करायची. तूर न घेता त्या ठिकाणी दुसरं पीक घेतलं गेलं पाहिजे. तुरीमध्ये ज्वारी, बाजरी, मका यासारखी आंतरपिके घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे एक बेनिफिट आहे याच्यामध्ये की आंतरपिकामुळे रिस्क मिनिमाइज होते, पण रोग ज्या ठिकाणी मर रोग जास्त असेल त्या ठिकाणी आंतरपीक विशेष करून ज्वारी, बाजरी किंवा मका याच्यापैकी कोणतंही एक जर घेतलं तर मर रोगाचा प्रादुर्भाव त्या प्लॉटमध्ये कमी होतो. या रोगास प्रतिकारक्षम असलेले जाती पेरणी करावी. उदाहरणार्थ विपुला असेल,
BSMR 853 असेल, 736 असेल किंवा BDN 711 असेल, 716 असेल, या वाहनांचा वापर आपण केला तर मोठ्या प्रमाणावरती सुरुवातीच्या अवस्थेत किंवा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुद्धा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचं नुकसान हे आपल्याला त्या ठिकाणी होण्यापासून वाचतं. रोगट झाडे उपटून टाकावीत, उन्हाळ्यात नांगरटी करावी. ट्रायकोडर्मा 6 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास किंवा थायरम 3 अधिक कार्बनडेझिम 2 ग्रॅम, ज्याला काय की एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि एक आंतरप्रवाही बुरशीनाशक, याचा कॉन्टॅक्ट असणारे जर दोन्ही जर घेतले, कंबाईन प्रोडक्ट जर घेतलं तर त्याचा अधिक आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. वांज येणे, हे माहिती की आपल्याला त्याच्यामध्ये फ्लोरा होत नाही, त्याचे हे लक्षणं आहेत. वांज रोग कशा आला तर ते आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतं. काळजी काय घेणे, ते वांज प्रतिकारक्षम वाहनांचा वापर अधिक करणं हे सर्वात महत्त्वाचं आणि बेस्ट प्रॅक्टिस आहे. हे काही मित्र किडी आहेत या ठिकाणी. अशा पद्धतीने थोडक्यामध्ये तूर या पिकाचं आपल्याला एक चांगलं लागवड या ठिकाणी करायची आहे, उत्पादन वाढवायचं आहे. विशेष करून यावर्षी आपल्याला औरंगाबादमध्ये किंवा मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये तुरीचं पीक शेतकऱ्यांद्वारे ड्रीपवरती 100% ठिबक सिंचनावरती घेताना विचारपूस झालेली दिसते. शेतकऱ्यांनी बियाणं सुद्धा त्या पद्धतीने नेलेलं आहे. ही एक जमेची बाजू आहे की एक पिकाची फेरपालट ही करणं आवश्यक आहे. आणि शेतकऱ्यांना मागच्या वर्षी तुरीला दर चांगला मिळाल्यामुळे आणि सरासरी उत्पादन सुद्धा चांगलं मिळाल्यामुळे यावर्षी बऱ्यापैकी काही शेतकरी हे कपाशीच्या ऐवजी तुरीची लागवड करतायत किंवा मक्याच्या ऐवजी तुरीची लागवड करतायत. तर त्यांनी तुरीची लागवड तर कराच, आवर्जून करावी, पण निखोळी तूर घेण्याच्या ऐवजी 2 ओळीतील अंतर 4 फूट असेल किंवा 5 फूट असेल किंवा 6 फूट असेल तर या मधल्या अंतरामध्ये त्या शेतकऱ्यांना जे सोयीचं जाईल, जे उपयोगी पडेल, असं मध्ये बाजरी, तूर किंवा बाजरी, ज्वारी किंवा मका किंवा त्या ठिकाणी मूग, उडीद सुद्धा किंवा सोयाबीन सुद्धा आंतरपीक जर घेतलं तर तेवढ्याच क्षेत्रातून शेतकऱ्याला आर्थिक नफा अधिक मिळेल, हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यामध्ये आपल्याला एक काय मुद्दे आपल्याला फोकस करायचे. तर आता सगळ्यांनी, मी एक तुम्हाला मुद्दा सांगतो की दोनही दिवसामध्ये ते सांगितलेलं आहे, प्रत्येकाने आपल्या भागामध्ये जे काही BBF प्लांटरचा वापर करत आहात त्याच्यामध्ये तुरीचा अवलंब करावा. 2 तासातील अंतर 4 फूट किंवा 5 फूट आपल्याला BBF यंत्राच्या माध्यमातून टोकन केली जाते. 4 फूट ठेवायचं असेल तर एका बेडवरती 2 ओळी येतात. 5 फूट ठेवायचं असेल तर एका बेडवरती एकच ओळ येते. 2 रो मधील अंतर, 2 ओळीतील अंतर 5 फूट मेंटेन होतं. आणि 4 2 सोयाबीनच्या ओळी 4 आणि तुरीच्या ओळी 2, 4 2 जर आंतरपीक सोयाबीन तूर जर करायची असेल किंवा मक्यामध्ये अजूनही ज्या भागातल्या पेरण्या बाकी येतात, चालू येतात, मक्यामध्ये जर आपल्याला मक्याच्या ओळी 4 आणि तुरीच्या ओळी 2 जर करायच्या असतील तर बेडवरती 3च ओळी ठेवायच्या. 3 ओळीतील अंतर थोडं वाढवणं आवश्यक आहे. मक्यासाठी आपल्याला 2 ओळीतील अंतर आपण 2 फूट ठेवतो, तर 2 फुटाच्या ऐवजी आपण म्हणजे 24 इंचाच्या ऐवजी आपण 20 इंच ठेवायचं. 20 इंच ठेवलं म्हणजे लागलीच त्या ठिकाणी आपल्याला मक्याची पेरणी ही टोकन यंत्राच्या द्वारे आपल्याला करता येते. 3 ओळी घ्यायच्या, 3 ओळीपैकी 2 याच्यामध्ये मका टाकायचा आणि एका कडीच्या याच्यामध्ये तूर टाकायची. ज्या वेळेस पेरणी ही अशी जाते, ह्या 2 ओळी मक्याच्या, 1 ओळ तुरीची, तर 2 ओळी ह्या गेल्यानंतर ज्या वेळेस पेरणी यंत्र फिरून येतं तर त्यावेळेस जाणवेल की ह्या 2 मक्याच्या आहेत, परत ह्या 2 मक्याच्या आल्या, म्हणजे 4 ओळी लगातार मक्याच्या झाल्या. आणि हे शेवटचं वाण, हे शेवटचं जे रो आहे, मी जे व्हिडिओमध्ये दाखवत आहे, हे जे शेवटची ओळ आहे ही तूर, आणि परत ज्या वेळेस इथून जातं ते हे फिरून कसं जातं, अशा पद्धतीने जातं. म्हणजे ही तूर परत ही तूर, म्हणजे 4 2 जर बेडवरती 3 फणं जर ठेवले तर आंतरपीक 4 2 हे BBFच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला राबवता येतं. त्यामुळे आवर्जून शेतकरी बांधवांना आपण हे सांगावं की मक्यामध्ये तूर 4 2 घेता येते BBFच्या माध्यमातून, किंवा बाजरी अधिक तूर 4 2 घेता येते, किंवा सोयाबीन अधिक तूर 4 2 या पद्धतीने BBFच्या वापरातून घेता येत आहे. प्रत्येक पीक आपल्याला यावर्षी शेतकऱ्यांपर्यंत BBFच्या माध्यमातून करून दाखवायचे.
कपाशीची सुद्धा लागवड आपण करावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राला जर भेट दिली तर तुम्हाला या ठिकाणी BBF चा वापर करून सोयाबीन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे आवर्जून मी सर्व विस्तार अधिकारी सगळ्या मान्यवरांना आग्रहाची विनंती करतो की आपण BBF तंत्रज्ञानाचा वापर या वर्षी प्रत्येक पिकासाठी वापर करावा. काहीही अडचण असेल तर आपण जर माझ्याशी संपर्क जर केला किंवा तुमच्या जिल्ह्यात असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क केला किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही शास्त्रज्ञाशी संपर्क जर केला तर नक्कीच तुमची अडचण त्या ठिकाणी सोडवण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू आणि आपण तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावरती, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 100% उतरवण्यास या ठिकाणी आपण कटिबद्ध राहूत. एवढं मी माझं जे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला जे तंत्रज्ञान द्यायचं होतं हे मी या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहीही आपल्या अडचणी असतील चर्चा करूयात. धन्यवाद. सिसोदिया सर. धन्यवाद सर. प्रश्नोत्तर. हा सर जी बोला. हॅलो. विचारा. आवाज येतोय? हॅलो. हॅलो. हा, कुणाला काही प्रश्न असेल तर आपल्या अगोदर अनम्यूट बटन चालू करून मग बोला. हॅलो सर. हॅलो सर. हा सर, हो. तुरीमध्ये 45 ते 55 दिवसांची शेंडा खुडतो आपण, हो. तर त्याबद्दल आपण थोडे मार्गदर्शन करावे. 2 वेळेस शेंडा खुडतात, 40-45 दिवसात, 60-65 दिवसानंतर एकदा. तर त्याच्याबद्दल काय उत्पादनामध्ये फरक पडतो का शेंडा खुडल्यानंतर किंवा? शेंडा खुडण्याची ही प्रॅक्टिस जी आहे ना, हिचा हा, फायदा होतो, नक्कीच हा. होतो, यात काही अडचण नाहीये. पण ज्या ठिकाणी जास्त तूर वाढते, हा, बऱ्याच जणांचं नदीकाठचं जमीन आहे, खूप भारीची रान आहे आणि तूर खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे 2 ओळीतील अंतर 7 फूट ठेवलं तरी पण त्या ठिकाणी पूर्ण भिडतं, असं ज्या ठिकाणी आहे, विशेष करून तिथंही जास्त प्रॅक्टिस अवलंबली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होतो. पण मध्यम जमीन आहे किंवा पाऊस कमी आहे आणि 100% कोरडो आहे, तर त्या ठिकाणी जरी त्याचा वापर नाही केला, योग्य व्यवस्थापन जरी केलं तरी पण त्या ठिकाणी आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. चालेल. ओके सर. बोला. हॅलो. आणखी कुणाचा काही प्रश्न? हॅलो. हा, बोला. हॅलो. हा सर, पद्मे बोलतोय खुलताबादहून. हा, जाडे सर, बोला, आवाज येतोय का? हा सर, आता माझ्याकडे सोयाबीन आणि तूर प्रकल्प आहे. हो. हा, सराई, खुलताबाद. हो सर. सर, त्यामध्ये सोयाबीन आणि तूर आपण लावतोय, तर मला तुम्ही आता ते बेड वरती जे तुरीचं सांगितलं सर, हो. आता तुरीचं म्हणजे ते काय करताय, 2 ओळी सोयाबीन लावताय आणि 4 ओळी ज्या आहेत त्या तुरीच्या लावताय शेतकरी. 4 ओळी तुरीच्या नाही ना, जास्त उलट अंतरावर झालं. लावत. उलट सांगण्यात आलं असेल चुकून. उलट झालं असं सांगताना कदाचित. नाही, तुम्ही म्हणजे सोयाबीन जे आहे ते जास्त प्रमाणात घेत नाहीये, तूर घेताय. नाही, पण सोयाबीनचे 4 ओळी घेणं हे अपेक्षित आहे, तर हा. त्यांना आर्थिक नफा जास्त मिळेल. तुरीच्या 4 ओळी जर घेतल्या तर तूर खूप दाट होईल ओके सर. आणि नुकसान होईल त्यांचं. बरं सर, आता पेरण्या चालूच आहे नेमक्या, सांगता येईल मग सर. 4 ओळी सोयाबीन घ्यावं आणि 2 ओळी तुरीच्या घ्याव्या. ठीक आहे सर. हो सर. थँक्यू. हा, हॅलो सर. हा, बोला सर. सर, आपण ज्यावेळेस तुम्ही सांगितलं फंजीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि नंतर आपण रायझोबियम किंवा काय असेल ते पुढचं ते ॲझोटोबॅक्टर वगैरे, हो. तर ह्यामध्ये कालावधी किती ठेवावा? ज्यावेळेस आपण सुरुवातीला फंजीसाईड करतो, नंतर इन्सेक्टिसाईड, नंतर रायझोबियमची ट्रीटमेंट,
तर ह्यामध्ये दोन्ही ट्रीटमेंटमध्ये वेळ किती ठेवावा? वेळ ते बियाणं हडकलं की लागलीच. जी बीज प्रक्रिया करतो आपण, हा हडकलं वाऱ्याला शेतामध्ये जास्त वेळ लागत नाहीये. बियाणं असं. कोरडं असतं, त्यामुळं ते हडकलं, वाळलं थोडंसं की लागलीच करता येते. त्याच्यामध्ये अधिक ड्युरेशन ठेवायची गरज नाहीये. फक्त लिक्विड बायोफर्टला जर वापरतोय तर सावलीतच सगळी बीज प्रक्रिया झाली पाहिजे. झाकून सावलीत ठेवलं पाहिजे. हो सर. थँक्यू सर. ओके सर. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? बोला. नाही सर, नाही. एकदा एक काम बरं. करा, फक्त सगळ्यांनी एकदा आपलं नाव आणि जिल्हा सांगा, म्हणजे कमीत कमी प्रत्येकाचं बोललेलं तरी हे होईल. ओके सर. हो, मी राजेश पद्मे, हा. राजेश पद्मे, तालुका खुलताबाद, मुख्यालय सराई, जिल्हा औरंगाबाद. ओके सर. हा हॅलो. सर, मी आनंद. हॅलो सर. हा बोला सर. हा सर, मी आनंद पाटील, टीओ तुळजापूर, उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट. ओके सर. मी अनिल जगदाळे, उस्मानाबाद परांडा. काय नाव सर? अनिल जगदाळे, परांडा टीओ ऑफिस, जिल्हा ओके सर. उस्मानाबाद. हॅलो सर, मी दत्तात्रय हा. सूर्यवंशी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, जालना. ओके सर. नमस्कार. बोला सर. हॅलो, मी हा, आवाज राजू छोटा आहे. माधव जाधव. हा सर. येतोय आवाज? येतोय. राईट मी राईट राजू येतोय. माधव जाधव, आर्यम जाधव सर, रेणापूर तालुका, जिल्हा लातूर सर. ओके सर. हॅलो. हा, हॅलो. बोला सर. हा सर, नमस्कार. मी अर्जुन चव्हाण, कृषी पर्यवेक्षक, शिरूर कासार, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. ओके सर. हॅलो. मी सुरेश कदम. हॅलो. बोला सर. हॅलो. हा बोला सर. मी सुरेश कदम, तालुका वसमत. हॅलो. हा बोला आवाज सर. येते का सर? येस येस. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा विचारा ना सर. हॅलो. विचारा सर. हॅलो. सर, आपल्या तुरीमध्ये जो मर रोग येतो ना, तर तो हो. कोणत्या स्टेज मध्ये येतो तो? सुरुवातीच्या हॅलो. सुरुवातीची जी साधारणतः तूर लागवडीपासून एक 20 ते 25 दिवस आणि त्यानंतर एक साधारणतः ज्यावेळेस नेमकं फुल लागायची अवस्था असते, ह्या दोन मुख्य अवस्था आहेत की त्याला सरासरी हा येतो मर रोग. याच्या व्यतिरिक्त अचानक जर कुठं जोरात पाऊस पडला असेल, पाणी साचला असेल, लवकर पाणी काढून देणं शक्य झालं नसेल, तर त्या ठिकाणी मग कोणत्याही स्टेजला त्या ठिकाणी येतो. हॅलो. सर, मला त्यावेळेस आवाज आला नाही मला तुमचा, तर एकदा त्याच्यावरील उपाय सांगता का? उपाय हे की मर प्रतिबंधक वाणाचा वापर करणे. दुसरं, जे वाणाची पेरणी करतोय यावर्षीचं नवीन आणला असेल तरी सुद्धा त्याला बीज प्रक्रिया बुरशीनाशकाची करणे. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याची पेरणी करणे. त्यानंतर जर अचानक जर पाऊस पडला, ठोक पाऊस पडला आणि शेतामध्ये जिथं पाणी धरून ठेवते अशा बऱ्याच ठिकाणी रानं असतात, त्या ठिकाणचं पाणी काढून द्यावं. पाणी काढून दिल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळच्याला आपल्याला बुरशीनाशक, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया या तिन्हीचं सुद्धा द्रावण तयार करून तेवढ्या भागामधील झाडांना आळवणी करावी, जेणेकरून की मर पुढी चलून होत नाही. ओके सर, थँक्यू सर. ओके सर, धन्यवाद. हा नेक्स्ट. तर मला विचारायचं होतं जरा हॅलो. काय वेळेस फुलगळ जास्त होते तुरीची, त्या टायमाला काय स्प्रे घ्यायचा आहे? याने सांगितलं ना सर, आपण नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड चा स्प्रे हा. घ्यायचा किंवा साधं तुम्ही ज्यावेळेस कळी अवस्था लागलेली असते त्यावेळेस 1% युरियाचा जर स्प्रे जर घेतला तर फुलधारणा वाढणे किंवा फुलांची गळ कमी होण्यास सुद्धा नत्राच्या स्प्रे मुळे फायदा होतो.
ओके. येस. हॅलो बोला सर. बोला मॅडम. हॅलो हा सर एक प्रश्न आहे. हो. आपली झाडं तुरीची उबळतात, हा. तर उबळल्यानंतर काही कंट्रोल मेजर आहे का सर? उमळतात. हम्म? हा तेच आता सांगितलं ना. जर अचानक झाडं जर कुठं उमळू लागले, उमळतात कधी? ज्या वेळेस अचानक जोराचा पाऊस पडतो, शेताच्या बाहेर लवकर पाणी निघत नाही किंवा वापसा रान होत नाही, अशा वेळेस जमिनीतला हवेचं प्रमाण कमी होतं, अनएरोबिक कंडिशन निर्माण होते आणि पिकांना अन्नद्रव्य किंवा पाणी शोषल्या जाणं बंद होतं. अशा वेळेस पीक हे उमळतं, मुलून होतं आणि सुकतं. मग त्या ठिकाणी आवश्यक काय आहे की पहिली प्रॅक्टिस पाणी साचलं असेल ते बाहेर काढणे. पाणी काढून सुद्धा रानामध्ये पाणी दिसत असेल, जास्त पाणथळ दिसत असेल, तर दोन्ही ओळीच्या मध्ये एक साधारणतः थोड्या प्रमाणामध्ये युरिया शिपणे. युरिया शिपल्यामुळे काय होतं की युरिया हवेच्या संपर्कात आला की व्होलेटाईज होतो. त्याच्यासोबत असणारी वरच्या थरातली ओल ही लागलीच त्या ठिकाणी इव्हॅपोरेट होऊन जाते, म्हणजे लवकर रान वापसावर येण्यास मदत होते. आणि तिसरी बाब म्हणजे जेवढ्या भागामध्ये असं झालेलं आहे, पाणी धरून ठेवलेलं आहे आणि वाटते की आता इथलं पीक उमळते, तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पाणी बाहेर काढून दिलं तर तेवढ्या झाडांना आपल्याला बुरशीनाशक 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, सिंगल सुपर फॉस्फेट 100 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आणि युरिया 200 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, ही तिन्ही एकत्र करून तेवढ्या झाडांना मुळांपाशी, प्रत्येक झाडाच्या मुळापाशी साधारणतः एक 250 ते 300 मिली याची पाण्याची आळवणी करायची. याचा फायदा काय होईल की मुळा ज्या सडणार आहेत ओल जास्त झाल्यामुळं, ती सडण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी मंदावते किंवा थांबते आणि सुपर फॉस्फेट मुळे अजून वापसा झाली की लागलीच मुळांची वाढ अजून सक्षम होण्यास मदत होते. आणि युरियाचा फायदा की लागलीच ते ओल आहे वरच्या थरातली, ही लवकर वापसा होण्यासाठी रानाला त्या ठिकाणी मदत होते. मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो. हा. थँक्यू. या पद्धतीने यस या पद्धतीने करता येईल. पण ही जी क्रिया, ही जी तंत्रज्ञान राबवायचंय, ज्या दिवशी ठोक पाऊस पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी इम्प्लिमेंट झाली पाहिजे, म्हणजे 100% त्या ठिकाणी पीक उमळण्यापासून आपण वाचवू शकतो. पण जर एखादा 2 दिवस जर लागले तर मग त्या ठिकाणी बऱ्यापैकी पीक उमळलेलं दिसेल आपल्याला. नाही ना सर, तेव्हा ते येतात आपल्याकडे. काय? हॅलो. हॅलो. मुद्दा लक्षात आला का? हो आला. ओके ओके ठीक आहे. नेक्स्ट. हॅलो. हा बोला सर. हॅलो सर, मी मयूर पाटील, तालुका कृषी अधिकारी कार्यालय सोयगाव. ओके. सर ते प्रमाण एक वेळेस पुन्हा सांगा सर, ते फंजीसाइड, SSP आणि युरियाचं तुम्ही जे सांगितलं. बुरशीनाशक 20 ग्राम हो, अधिक सिंगल सुपर फॉस्फेट 100 ग्राम अधिक युरिया 200 ग्राम प्रति 10 लिटर पाणी. ओके. हो ओके सर, धन्यवाद. ओके, थँक्यू. नेक्स्ट. झाले का? नमस्कार सर, मी स्नेहल धायगुडे, मंडळ कृषी अधिकारी कुंभार पिंपळगाव, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना. ओके मॅडम. नेक्स्ट. सर SB शिंदे, तालुका कृषी अधिकारी पूर्णा. कोणता तालुका सर? पूर्णा. ओके ओके, थँक्यू सर. हॅलो. हॅलो. बोला बोला मॅडम.
हा सर, मी डायलिस त्रिपुरी, मंडळ कृषी अधिकारी घनसावंगी, जिल्हा जालना. ओके. हॅलो. बोला सर. हॅलो. हा सर, मी कृषी सेवक वासुदेव सानप, तालुका गेवराई, जिल्हा बीड. ओके सर. नमस्कार सर. नमस्कार. BH बाबर, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा तालुका परभणी. तालुका परभणी. ओके ओके, ठीक. बोला. हॅलो सर. हा बोला सर. तर बेडवर तूर लागवड बद्दल काय सांगता येईल का आपल्याला? बेडवर हा. हो ना, आता मी सांगितलं ना, बेडवर म्हणजे BBF तंत्रज्ञानाचा वापर करून तूर आपल्याला लागवड करता येते. बेडवरती दोन ओळी घ्यायच्या 4 फुटावरती. 2 फणातील अंतर 4, मधले 2 फणं काढून टाकायचे. जर भारी रान असेल, आपल्याला वाटतं की 4 फूट अंतर त्या शेतासाठी कमी पडतं, 5 फूट पाहिजे, तर त्या ठिकाणी आपल्याला एका बेडवरती एकच ओळ घ्यायची सेंटरमध्ये, आणि 2 बेड मधल्या सेंटर मधल्या त्या ओळींचं अंतर 5 फूट आपल्याला ऍडजस्ट करता येतं. धन्यवाद सर. ओके सर. हा, आणखी कोण? बोला, कोणी राहिलेल्यांनी सांगा, ओळख करून द्या. ठीक आहे, झाले असेल तर थांबूत आपण. झाले का सर? ठीक आहे, जे सहभागी झाले शिरदे साहेब. हा सर, काय सूचना द्या. ठीक आहे. दुपारच्या सूचना. हा, सर्वप्रथम मी आपले KVK झाडे सरांचा मी आभारी आहे, रामेती औरंगाबाद तर्फे, आणि बाकी सर्वांचा सुद्धा प्रश्नार्थ सुद्धा मी आभारी आहे. आणि दुपारचं आपलं सेशन हे 3 वाजता आहे, शेतीशाळा व्यवस्थापनवर आहे. तर डॉक्टर पुरुषोत्तम जोशी सर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तरी 15 मिनिट अगोदर सर्वांना विनंती की त्यांनी जॉईन व्हावं. आता आपण इथंच थांबूया. थँक्यू सर, झाडे सर, थँक्यू. आणि पडिले सर, आणखी काय? हा, आणखी काय सर सूचना? फक्त ज्यांनी आपल्या आतापर्यंत प्रशिक्षणपूर्व चाचणीचा प्रश्नपत्रिका भरलेली नाही, असे काही जण असतील तर त्यांनी ती प्रश्नपत्रिका, त्याची उत्तर ऑनलाईन जमा करावीत, आणि सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं. आणि आणखी एक की संख्या जी रोडावलेली वाटते, कारण 15-16 प्रश्नार्थी दिसत होते. कारण आम्हाला ट्रेनिंग संपल्यानंतर JDA औरंगाबाद आणि JDA लातूर आणि आयुक्त कार्यालयातून उपस्थिती अहवाल, कृषी आयुक्त कार्यालयातून उपस्थिती अहवाल मागवण्यात येतोय. तरी आपण नोंद घ्या सर्व याची. चला, धन्यवाद. धन्यवाद सर. हा, ओके सर, थँक्यू.